नमस्कार मित्रांनो, भक्तिमय शक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज मी विठ्ठल मंदिर परिसरामध्ये आलेलो आहे। तर तुम्हाला मी दाखवत आहे विठ्ठल मंदिर परिसरामध्ये किती गर्दी आहे आणि नामदेव पायरीचे दर्शन आणि श्री संत चोखामेळा यांचे दर्शन मी तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, भक्तिमय शक्ती या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा। आता लवकरच आपल्याला पालखी सोहळा आणि आषाढी वारीचा सोहळा पाहायला मिळणार आहे। तर हे असं मंदिर आहे बघा, आणि ही 7 मजली बिल्डिंग लवकरच पाडण्यात येणार आहे, कारण कॉरिडॉर सुरू होणार आहे। तुम्ही बघून घ्या, पावसाची रिमझिम रिमझिम चालू आहे। समोर जी दिसते 7 मजली इमारत बघा मित्रांनो, आता हे लवकरच पाडण्यात येणार आहे मित्रांनो। कॉरिडॉर सुरू होणार आहे आणि आषाढी एकादशी झाल्यानंतरच कॉरिडॉर आहे। माझ्या पाठीमागं जी तुम्ही इमारत बघत आहे ती 7 मजली इमारत खूप वर्ष जुनी पुराणी आहे, ती पाडण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी कॉरिडॉर होणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी जे आदेश दिलेले त्या आदेशाचे तंतोतंत पालन होणार आहे आणि वारकऱ्यांसाठी नवीन सुविधा उपलब्ध इथं होणार आहे। तर मी संपूर्ण तुम्हाला घडवत आहे संत नामदेव महाराज आणि श्री संत चोखामेळा यांचं दर्शन बघा मित्रांनो। गर्दी पाहू शकता बघा, गर्दी तर लय आहे। चला ना पुढे, कसं मागे कशाला पडलं। चला चला पुढे, चला पुढे, चालत राहा। चला गर्दी करू नका, चला पुढे, चला 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 माऊली, चला मोबाईल चप्पल घालून चला मोर आपल्या काय वासन जरा हेच आहे बघा स्वर्गाचे द्वार, आणि इतिहास ह्या स्वर्गाच्या द्वारामध्ये विठू माऊली आणि रुक्मिणी माता उभा आहे बघा। पंढरीला आल्यानंतर नामदेव पायरीचं दर्शन घेतल्याशिवाय
पूर्णत्व प्राप्त होत नाही बघा मित्रांनो.